सप्रेम जय एकलव्य जय आदिवासी जय भीम। जामनेर तालुक्यात गेल्या 15-20 दिवसापूर्वी जो प्रकार घडला, या छोट्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपीस काल रोजी जामनेर जळगाव पोलिसांनी त्याला अटक केली। अटक केल्याचे त्याचे पडसाद जामनेर शहरामध्ये संध्याकाळी उमटले। जामनेर शहरात मोठ्या प्रमाणात जमावाने जमून तिथल्या स्थानिक पोलीस प्रशासनावर पोलीस स्टेशनवर दगडफेक केली आणि दगडफेकीमध्ये तिथल्या पोलीस कर्मचारी अधिकारी मोठ्या प्रमाणात जखमी झाले। या घटनेचा आम्ही संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करतो की ज्या पोलीस प्रशासनाने त्या आरोपीला अटक करण्यासाठी पूर्ण शर्तीचे प्रयत्न केले जिल्ह्याभर, त्या आरोपीला अटक करण्यासाठी सगळ्या सामाजिक चळवळीने सुद्धा त्याच्यात त्याचा सहभाग घेतला त्या आरोपीला अटक करण्यासाठी। आणि आरोपी अटक झाल्यानंतर काही लोकांना माहिती झालं की तो आरोपी अटक झाला, तर ज्याला जामनेरमध्ये आणलेला आहे आणि जामनेरमध्ये आणलं तर त्याला आपल्या ताब्यात दिलं पाहिजे, म्हणून आपण मारू। परंतु कायद्यात तसं नाही आहे। कायदा असतो, कायदा आपल्याला सर्वांना पाळायचा आहे। आरोपी अटक झाल्यानंतर त्या आरोपीला कोर्टात हजर करून ते कोर्ट त्याला सजा सुनवेल, परंतु आपण कायदा सुव्यवस्था बिघडू नये, कायदा आपण हातात घ्यायला नको पाहिजे। परंतु काही लोकांनी संतोषी लोकांनी कायदा हातात घेतला आणि पोलीस प्रशासनावर जो दगडफेक केली आणि त्यांचं ते शारीरिक त्यांना इजा पोचवली। त्या सर्व ज्या काही लोक त्याच्यात सहभागी होता त्यांचा एकलव्य संघटना एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांचं आम्ही समर्थन करणार नाही। आणि त्या ठिकाणी आम्ही पोलीस विभागाचा आभार मानतो की त्यांनी शर्तीचे प्रयत्न करून त्या आरोपीला अटक केली। पूर्ण जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन त्या आरोपीला अटक करण्यासाठी कामाला लागलेलं होतं आणि त्यांनी अटक केली, त्याबद्दल त्यांचे विशेष आभार मानतो। आणि सदरील घटनेचा त्यांनी पोलीस प्रशासनावर जमून चाल करून आले, त्याबद्दल त्यांचा मी जाहीर निषेध करतो। आणि येणाऱ्या काळामध्ये जळगाव जिल्ह्यात अशा घटना घडणार नाही याची दखल सर्व आदिवासी समाजातील चळवळीतल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि इतरही लोकांनी घ्यावा। त्यात फक्त आदिवासी समाजाला किंवा भिल्ल समाजाला टार्गेट केलं जात आहे, परंतु तिथं फक्त भिल्ल समाज नव्हता, इतर काही लोकसुद्धा त्या जमावामध्ये होतील। फक्त भिल्ल समाजाला टार्गेट करण्यात येत आहे। येणाऱ्या काळामध्ये मी पोलीस प्रशासनाचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि त्यांना जे त्रास पोहोचवलेला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो। येणाऱ्या काळामध्ये आम्ही पोलीस प्रशासनासोबत आहोत, आम्ही कायदा सुव्यवस्था जपणारे कार्यकर्ते आहोत, फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेवर चालणारे कार्यकर्ते आहोत। येणाऱ्या काळामध्ये अशी घटना कुठं घडत असेल तर समाज बांधवांनी कोणीही कायदा हातात घेऊ नये, जेणेकरून आपल्या समाजाचं सामाजिक खच्चीकरण होईल, असं कृत्य कोणीही करू नये। तशाच मी पोलीस प्रशासनालाही विनंती करणार आहे की त्या आरोपीस कठोरात कठोर शिक्षा कशी होईल याच्यासाठी आपण प्रयत्न करावे, ही माझी पोलीस प्रशासनाला नम्र विनंती आहे।